हॅलो. तुमचं असं कधी झालंय काखेत कळसा आणि गावाला वळसा? माझं तसं झालंय आणि मला ते आज लक्षात आलं. बर, आता घडलं काय हे सांगते. तर काय झालं, मध्यंतरी एका नाटकाच्या आमच्या प्रयोगासाठी प्रोडक्शनसाठी मी एक छोटा डब्बा, एक पडदा, सिंगल जो पडदा असतो सिंगल खिडकीला लावतो तो, आणि एक छोटी बेडशीट आणि माझी अशी एक स्कार्फ किंवा स्टोल जो असतो तो, असं सगळं घेऊन मी गेले होते. आणि काय झालं, तो जो छोटा सिंगल खिडकीचा पडदा आहे तो काही केला मला मिळेच ना घरी. बरं, मला हवा होता तो पुढच्या एका नाटकाच्या प्रोडक्शनसाठी. खूप शोधला खूप शोधला खूप शोधला, मिळेना. मग काय करणार, मग काहीतरी करून त्या डोर फ्रेमला अशी तार लावली, त्या तारेवरती अशी बेडशीट वाळत घातली जी त्या डोर फ्रेम म्हणजे ते चौकट जी बनवलेली नाटकासाठी दार म्हणून त्याच्यासाठी, त्याच्यात ती बेडशीट त्या मापाची असेल अशी बनवली आणि ते आहे तसे केलं ॲडजस्टमेंट. आणि आज जेव्हा मला दुसऱ्या नाटकासाठी मी सहज काय काय प्रॉपर्टी आहे हे आमच्या ग्रीन रूममध्ये जाऊन बघत होते, मी म्हटलं अरे हा पडदा, आणि म्हटलं हा पडदा माझ्या घरचा आहे. आणि मग काय, तर पटकन त्याच्याची दोरी सोडली ते बांधलेलं आणि पटकन घरी घेऊन आले. म्हटलं नाही नाही, ये पर्दा मेरा है, इस पे मेरा हक है, मुझे चाहिए. बर, तो शोधताना किंवा तो जेव्हा पाहिजे होता त्यावेळी अख्खं घर पालथं घालण्यात आलं होतं. आणि तो पडदा मी डिपार्टमेंटला हरवला याच्यावरून आईनी माझ्या नावाने आरडाओरडा केला होता नुसता. करणार काय त्याच्यासाठी घरातही. बरं, तो घरचा वर्किंग पडदा होता. वर्किंग पडदा म्हणजे तुम्ही म्हणाल की ही काय फ्रेज आहे वर्किंग पडदा वगैरे, पण वर्किंग पडदा म्हणजे जो खिडकीला होता तो पडदा खालच्या खोलीतल्या. तर तो मी घेऊन गेले होते काढून. बरं, मी आईला सांगितलं होतं मी आणून देईन ग, एक नाटक झालं की एक 10-15 दिवसात आणून देईन. आणि ती तसंही नाटक बघायला येत असते, बाबा येत असतात. मग नाटक संपलं, त्यांनी ते बघितलं की प्रॉपर्टी जेव्हा आम्ही आवरून ठेवत असतो तेव्हा मी तो काढेन आणि आणीन. पण कसं होतं, कधी कधी नाटक संपल्यानंतर काय होतं की बऱ्याचदा नाटक संपलं की कंटाळा आलेला असतो. मग ती प्रॉपर्टी आवरत बसा, हे करा, त्याच्या नादात महत्वाच्या गोष्टी उचलल्या जातात आणि बाकीच्या उचलल्या जात नाही. मग काय करणार, म्हणून तो पडदा तिथेच तसाच राहिला होता. एवढ्या सगळ्या ह्याच्यात तो पडदा आज मला इतक्या महिन्यानंतर मिळाला. आणि तो पडदा बघितल्यानंतर माझी आई आता जी काय आनंदली आहे, म्हणजे तिच्या आनंदाला उधाण आलेलं आहे. ते बनवा बनवीतला मला तो गाण्यातला तो सीन आठवला गाण्याचा, हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. माझ्या आईचं असं झालं तो पडदा बघून. काय करणार, होतं असं. आणि माझा एक तो स्टोल होता, तो मला कधीपासून हवा होता माझ्या मॅचिंग काही कपड्यांवर घालायला. ते जाऊ दे, महत्वाचा पडदा मिळाला ना आमच्यासाठी आता घरात. खरंच रामायण आणि महाभारत जे घडलं होतं ते मला सगळं आठवलं. म्हणजे असं वाटत होतं की ही ऋतुजा चक्रव्यूहात शिरली आहे, तिला बाहेरच पडता येत नाही. पण आज हा चक्रव्यूह भेदून मी बाहेर आलेली आहे, कारण तो पडदा मी शोधून काढलेला आहे. इसके लिए मुझे एक शाबासकी देनी चाहिए. तर अशा पद्धतीने कधी कधी गोष्टी तिथेच असतात आणि आपण बघत नाही. बरं, मी रोज डिपार्टमेंटला जाते, रोज, तरी सुद्धा मला मिळालं नाही. म्हणजे मी अक्षरशः इतके दिवस माझं त्या अभिवाचन आणि एकांकिका स्पर्धा होती त्याच्यासाठी ग्रीन रूम मध्ये कितीतरी वेळेला जात होते. एक तर स्पॉट हवा होता मला, तर डिमर हवा होता, त्याच्यासाठी बघण्यासाठी मी त्या ग्रीन रूम मध्ये गेले होते. तिथे मला तो दिसलाच नाही. हा, आणि आज जो मला तो दिसला तो आमच्या दुसऱ्या ग्रीन रूम मध्ये होता. मे बी माझं तिकडे आज जाणं झालं असेल, आज त्याला मुहूर्त लागला असेल, आज तो पडदा दिसणं हे माझ्या नशिबात असेल. चालायचंच, गोष्ट मिळाली ना मग झालं. मग आता काय, ते असे ओढायचे करून घेतलेले पडदे आता लावलेत खाली. आणि जो मला पडदा मिळाला किंवा जो आधीचा पडदा होता तो आता मस्तपैकी खडी घालून ठेवण्यात येणार आहे. तो आता कुठल्या खिडकीला लावायचा हा प्रश्नच आहे. पण तरी एखाद दुसरी अशी कुठली खिडकी असेल विदाऊट पडदा तर त्याला लावता येईल. सो अशा तऱ्हेने काखेत कळसा आणि गावला वळसा ही आजची म्हण मला अत्यंत पटलेली आहे. एनिवेज, तो पडदा आणि त्या पडद्यासोबतचा आनंद साजरा करण्यासाठी मी माझ्या आईसोबत
गप्पा मारायला चालली. सो आपण भेटू. बरं, तुमच्यासोबत अशा कधी गोष्टी घडल्यात का की अगदी नजरेच्या समोर सगळ्या गोष्टी पण आपलं एकतर लक्ष नसतं किंवा आपण कुठल्या तंद्रीत असतो किंवा कधी कधी आपल्याला ते अचानक दिसतं, असं कधी घडलंय का? असेल तर मला नक्की सांगा. ओके, सो भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.